नमस्कार मंडळी. आज आपल्याला अष्टविनायकातील चौथा वरदविनायक गणपतीचा इतिहास जाणून घ्यायचा आहे. अशी आख्यायिका आहे की कौंडिण्यपूरचा निपुत्रिक राजा भीम आणि त्यांची पत्नी तपश्चर्येसाठी वनात आली असताना विश्वामित्र ऋषींना भेटली. विश्वामित्रांनी राजाला एकाक्षर गजमंत्र जपण्यासाठी दिला आणि अशा प्रकारे त्याचा मुलगा आणि वारस राजकुमार रुक्मगंडचा जन्म झाला. रुक्मगंड एक सुंदर तरुण राजकुमार होता. एके दिवशी शिकारीच्या प्रवासात रुक्मगंड ऋषी वाचकनवीच्या आश्रमात थांबला. ऋषींची पत्नी मुकुंद देखणा राजकुमार पाहून प्रेमात पडली आणि तिने त्याला आपल्या इच्छांची पूर्तता करण्याची विनंती केली. सद्गुणी राजकुमाराने स्पष्टपणे नकार दिला आणि आश्रम सोडून निघून गेला. ऋषींची पत्नी मुकुंद त्याच्या प्रेमात पडली होती. तिची दुर्दशा जाणून राजा इंद्राने रुक्मगंडाचे रूप धारण केले आणि तिच्याशी प्रेमसंबंध ठेवले. मुकुंद गर्भवती झाली आणि तिने गृतसमद नावाच्या मुलाला जन्म दिला. कालांतराने जेव्हा गृतसमद आला, त्याच्या जन्माची परिस्थिती कळली तेव्हा त्याने आपल्या आईला अनाकर्षक काटेरी फळे देणारी भोर वनस्पती होण्याचा शाप दिला. मुकुंदाने प्रत्युत्तरादाखल गृतसमदाला शाप दिला की त्याच्यापासून एक क्रूर राक्षस जन्माला येईल. अचानक त्या दोघांनाही एक स्वर्गीय वाणी ऐकू आली. गृतसमदा इंद्राचा पुत्र आहे, ज्यामुळे ते दोघेही स्तब्ध झाले. परंतु त्यांचे शाप बदलण्यासाठी खूप उशीर झाला होता. मुकुंदचे भोर वनस्पतीत रूपांतर झाले. लज्जित आणि पश्चातापी गृतसमदा पुष्पक जंगलात परतला, जेथे त्याने भगवान गणेशांना शांती मिळावी म्हणून प्रार्थना केली. गृतसमदांच्या तपश्चर्येने भगवान गणेश प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला वरदान दिले की त्यांना एक पुत्र होईल जो शंकराव्यतिरिक्त इतर कोणाकडूनही पराभूत होणार नाही. गृतसमदांनी गणेशाला वनाला आशीर्वाद देण्याची विनंती केली, जेणेकरून येथे प्रार्थना करणारे कोणतेही भक्त यशस्वी होतील. तसेच त्यांनी गणेशाला तेथे कायमचे राहण्यास उद्युक्त केले आणि ब्रह्माचे ज्ञान मागितले. गृतसमदांनी तेथे एक मंदिर बांधले आणि स्थापित मूर्तीला वरदविनायक असे नाव दिले. आज हे मंदिर महाड येथील मंदिर मानले जाते. गृतसमाधाना गणत्वम मंत्राचे निर्माते म्हणून ओळखले जाते. असे म्हटले जाते की माघी चतुर्थीला प्रसादा म्हणून मिळालेला नारळ सेवन केल्यास पुत्रप्राप्ती होते. म्हणूनच माघी उत्सवादरम्यान हे मंदिर विशेषतः भक्तांनी भरलेले असते. गणपती बाप्पा मोरया.